नमस्कार मित्रांनो, मी उमेश परभणे उमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. तर मित्रांनो, आज आपल्या घराकडे देव येतले म्हणजे पुऱ्या गावात आज देव फिरतले म्हणजे तळी स्वरूपात प्रत्येकाच्या घराघरात तर आपली देवी जातली या. तर आमच्या पण घराकडे येतली या. तर चला आता आपण जाऊया आता बबन परबांच्या घराकडे, कारण मला मांडर जाऊक भेटला नाही. तर बबन परबांच्या घराकडे जाऊया आणि थैसून देवाची तळी आहे ती घेऊन आपल्या घराकडे येऊया. आता आमच्याकडे निशाण येतात आणि तळी पण येतात. तर ही आहे असा तळी. तर चला आणि निशाण. तर गावल्यानं आता फायनली आमच्याकडे तळी आणि निशाण येतात. तर तळी निशाण घेऊन आपण जाऊया आणि घराकडे पूजू. तर गावल्यानं फायनली आमच्या घराकडे तळी येईल आणि काका पुजतात. अरे फायनली देव आमच्या घराकडनं येऊन एक 10 मिनटं थांबले आणि आता तर गावल्यानं आमच्या घराकडनं आता तळी इली असं सुवासच्या घराकडे. तर काकी मुंबईतनं बघतले आणि महेश दादा पण बघतलो. गावाल्यानो आता हेसून जाणार वाडीत मांडावरती जेवणाची सोय आहे आणि जेवण झाला तर मग सगळेजण जातले परत मोहळत. तर चला सुहास भाई. आता वाजले 6:45 आणि सकाळपासून फिरतात 11:30 वाजल्यापासून. आमच्या घराकडे 12 वाजता येलेले आणि आता असत मोहळात. तर हे आपले संतोष राणे. तर आता त्यांच्या घराकडे तळी येते. तर त्यांचं घर असं हे मुंबईत असतात, सप्त्याक आणि सणावाराक गावाक असतात. मी पण त्यांना भरपूर वर्षांनी म्हणजे पहिल्यांदाच बघले. ते माका ओळखतात पण मीच त्यांना ओळखत नाही. वा तर दादा तुमच्याकडे तळी येली तर तुमका कसा वाटला? मस्त प्रसन्न झालो. हा आणि बरं वाटलं, मला शांती झाली. वरच्या वाडी मांडावरती तमाशाला गेलो, तिथे बरं वाटलं. बऱ्याच वर्षांनी तमाशा दिसला. अच्छा. नाचा वगैरे नाचत होता. वरची मुलं वगैरे सर्व लई मजा करत होती. चांगली सोंग आली तिथे, सर्व व्यवस्थित मस्त बरं वाटलं. 30 वर्षांनी मी आपल्या वरच्या मांडावरती गेलो होतो. अच्छा अच्छा. परत चव्हाट्यावरती पण आता मी काय म्हणतोय, वर्षातनं तुम्ही एकदा आपल्याकडे देव म्हणजे तळी येतं आपल्याकडे. तर आता एक काम करा, पुढच्या वर्षी 8 दिवस येवा तर लय मजा येत. 8 दिवसाची मजा आहे ना, तर ती भरपूर मजा असतं. तर काका तुमका पण कसा वाटला तर तुम्ही पण सांगा. मला पण म्हणजे अतिशय आनंद झाला की एवढ्या वर्षात म्हणजे माझ्या बघण्यात 20-25 वर्षात मी कधी या कार्यक्रमात आलो नव्हतो. अच्छा. या कार्यक्रमाची अशी जी शोभा आहे, गाव एक ठिकाणी सगळे जमा होतात लोक. या कार्यक्रमाची शोभा दुपटीने चांगली व्हावी, ते आनंदित होतात, उत्साही होतात. हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोक या कार्यक्रमाला यावेत. मुंबईकर पण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायला हवं सगळ्यांनी. म्हणजे गावाकडे होळीच्या एक दिवस नाही 8 दिवस होय. आज फक्त कसं होतं दिवसाची रजा म्हणजे आता मुंबईतला काम करणार नाही, पण तुम्ही मध्ये येत वर्षात ना गणपती घेतला एक 8 दिवस आणि परत तुम्ही येतला आता हे का. तर ते शिगम्यात आणि गणपतीत 8 दिवस मध्ये गॅप भरपूर असतात, त्याच्यामुळे तुमका सुट्टी तर भेटू शकता. रजा म्हणजे जशी गणपतीला आपण सुट्टी काढतो तशीच या सणाला देखील सुट्टी काढावी. आणि हा होळी उत्सव जो आहे मोहोळातला, कोकणातला आपल्या आणि हरकुळातला तो चांगल्या प्रकारे साजरा करण्यासाठी लोकांनी आवर्जून यावं. म्हणजे प्रत्येक सहकार्यांना किंवा आपल्या मित्रांना मंडळींना आपण सांगा
ती 8 दिवसाची रजा घेऊन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहा आणि हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे कसा होईल, या कार्यक्रमाची रूपरेषा 7 समुद्रापलीकडे कशी जाईल, हे सगळ्यांना सांगू इच्छितो मी. आणि हा कार्यक्रम सगळ्यांनी मिळून हा साजरा करावा असं माझी नम्र विनंती. जसं तुम्ही गणपतीला आवर्जून सगळेजण हजर होता, प्रत्येकाचे कुटुंब असं लहान मुलांना घेऊन किंवा काय, तसं या कार्यक्रमामध्ये देखील आवर्जून आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं असं मी संपूर्ण गावकरी मंडळींना, तसंच जे कोकणस्थ आहे, जे कोकणी म्हणतो माणूस म्हणतो मी कोकणातला आहे, तर ह्या कोकणातल्या कार्यक्रमासाठी त्याने आवर्जून उपस्थित राहावं. संपूर्ण फॅमिलीज आहेत. जसे गणपतीला तुम्ही गर्दी करता, तुमच्या सप्त्यांना गर्दी करता, तशीच या कार्यक्रमाला देखील गर्दी करा, जेणेकरून कोकणातली माणसं काय करू शकतात किंवा कोणता उत्सव, होळी हा उत्सव कशा प्रकारे साजरा करू शकतात हे तुम्ही सगळ्यांना निदर्शनास आणून द्या. धन्यवाद. धन्यवाद. माते की जय. तर गंगावाडीतलं शेवटचं घर असं, नंतर आपल्या वाडीत फिरायचं असं, तर टेम्पो घेऊन गेलेलो असा, इथून टेम्पोन जायचं. तर हे आपला निशान आणि त्या तळी. अरे बरे तर गावल्यानं फायनली आता 12 वाजत दिले आणि पोचले मांडावरती पुन्हा एकदा. तर चला तर थोड्या वेळानंतर ते जेवतरे आणि पहाटे तमाशा होतो आणि इकडून निघणार आपण चव्हाट्यावरती जाऊ. तर चला. तर गावाला फायनली तमाशा झालेलो असं आणि आता बंबाड. तर आता चव्हाट्यावरती जायचं असं. चला. या कोणाचा या ओमक्याचा या. तर या थंडा बघा, तळीसोबत फिरणाऱ्यांका एवढा थंडा भेटला. तर या 5 जणांचा थंडा बघू शकतात आणि या ओमक्याक भेटला. तर गावाला फायनली 4 मांडांवरचे नाच जमले असत. तर गावाला नो फायनली आता हनुमंत वरती चढतलो, नारळ तोडतलो. तर बघूया.
खाली टाक जागेला खाली लांब टाकू नको टाकल्यावर पासून फायनली चौट्यावरचं काम झालं आणि आता आम्ही चाललो सगळेजण घराकडे. धुक्या किती आहे बघा, वाजलेत 7. समोरचा काय दिसत नाही. हे दिवस असत होळीचे आणि होळीच्या दिवसातलो शेवटचा दिवस आहे. तर धुळवडीचा दिवस आणि ह्या काय धुके आता बघू शकतास तुम्ही.
अरे बाप रे बाप. आणि आपल्या रोडला तर भरपूरच असतं ना, या फोंडा रोडचा धुके असं. थंडीत पण आपल्याकडे एवढा धुक्या पडत नाहीत, त्याच्यापेक्षा धुक्या पडला होय. आणि आज धुळवडीच्या दिवशी तर आपण, अरे बाप रे बाप, पूर्ण अंगात गारगार लागता. धुक्या एवढा पडतं की माझ्या अंगावरती दाखवतो तुमका. टी शर्टवरती या सगळ्या धुक्या दव एवढा धुक्या पडला असा. तर गावाला काल दुपारी आमच्याकडे पहिली तळी इली आणि शेवटला आमच्या वाडीत तळी फिरली आणि 12 वाजले. तर 12 नंतर जेवलो सगळेजण आणि थोडा वेळ आराम केला आणि सकाळी पहाटे तमाशा केला आणि रोंबाट घेऊन आम्ही गेलो चव्हाट्यावरती. तर चव्हाट्यावरती रोंबाट लावला, थंय पण तमाशा झालो आणि सोंग असता, भटजीचा एक सोंग असता आणि त्याच्यानंतर हनुमंताचं सोंग असतं. हनुमंताच्या सोंगानंतर भजन झाला, भजनानंतर आरती झाली, आरतीनंतर आम्ही सगळेजण इलाव घराकडे. तर असं होतो संपूर्ण व्हिडिओ तळीसोबत रोंबाट घेऊन जाऊचो. तर व्हिडिओ आवडलो असत तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर कोण नवीन असत त्यांना सबस्क्राईब करा. भेटाया अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर.